शिरडोन गावातील सर्वसामान्य मनमिळावू व कष्टाळ व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेल्या शहाजी पवार यांच्या कुटुंबावर वटपौर्णिमेच्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला। त्यांच्या पत्नी अर्चना शहाजी पवार घरात विजेचा शॉक लागून उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली। शहाजी पवार यांनी काही वर्षापूर्वी पत्नी अर्चना यांच्या साथीने भेलपुरी, दाबेली, वडापाव आदी खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू केला होता। त्यांच्या पदार्थाच्या दर्जेदार चवीमुळे शिरडोन परिसरात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती। कष्टाच्या बळावर त्यांनी नुकतेच आपल्या स्वप्नातील नवीन घराचे बांधकाम सुरू केले होते। घराचे काम सुरू असल्याने सध्या ते भाड्याच्या घरात वास्तव्यास होते। मिळालेल्या माहितीनुसार वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या पूजेसाठी जाण्यापूर्वी घरातील कामे आवरत असताना घरातील विद्युत कनेक्शनची वायर खाली आल्याचे त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आले। ती वायर वर बांधण्याचा प्रयत्न करत असताना अंग ओले असल्यामुळे त्यांना विजेचा जोरदार शॉक बसला। त्या जागीच कोसळल्या। त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। या दुर्दैवी घटनेमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण शिरडोन गावात हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी तसेच सासू-सासरे असा परिवार आहे। वटपौर्णिमेसारख्या मंगलदिनी घडलेल्या दुर्दैवी घटनेने शिरडोन गाव शोकसागरात बुडाला असून नागरिकांकडून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर, शिरडोन।